नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली सुरक्षा आपले उपाय या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये आपण घरातील विद्युत उपकरणांची सुरक्षितता आणि घ्यावयाची काळजी हे अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण पाठाच्या या भागाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत, त्या चित्रांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे। बघा, इथे तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक मुलगा बाथरूम मध्ये अंघोळीसाठी गेलेला आहे आणि बघा तो काय करत आहे, हे गिझर आहे की नाही, आणि गिझरच्या बटनाला हात लावत आहे। तर आपण काय सुरक्षितता बाळगली पाहिजे? जेव्हा आपण अंघोळीला जाताना आपण काय केले पाहिजे? अगोदर गिझरचे बटन बंद केले पाहिजे आणि नंतर गिझरचे पाणी सोडले पाहिजे। बघा, इथे दिलेला आहे तुम्हाला, अंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे। वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकतो। बघा, कधी कधी आपण काय करतो, आंघोळीला जाताना गेल्यानंतर मग गिझरचं बटन चालू करतो की नाही, मग आंघोळीला बसण्या अगोदर गरम पाण्याची बादली भरून घ्यायची आणि नंतर ते बटन बंद करायचं, मग आंघोळीला जायचं। नाहीतर कधी कधी काय होतं की वीज प्रवाहाच्या माध्यमातून पाण्यामध्ये सुद्धा ती वीज प्रवाहित होऊ शकते आणि पाण्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विजेचा धक्का लागू शकतो। त्यालाच आपण काय म्हणतो, शॉक लागणे। आणि कधी कधी काय होतं, ओल्या अंगामुळे आपण तसंच गिझरच्या बटनाला हात लावला तर ते पाणी जे असतं आपल्या शरीरातील, ते पाणी कुठे जातं? त्या बटनामध्ये जातं आणि त्यामुळे आपण हात लावल्यानंतर त्या बटनामध्ये करंट येऊ शकतो। विजेचा प्रवाह त्या बटनामध्ये प्रभावित होऊ शकतो आणि त्यामुळे ॲक्सिडेंट किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते। अधिकतर ओल्या अंगाने कधीच विजेच्या बटनांना हात लावायचं नसतो। आता हे झालं पहिल्या चित्राबद्दल। आता इथे बघा, दुसरं चित्र दिलेलं आहे तुम्हाला। त्या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे की एक समारंभ आहे आणि त्या समारंभामध्ये खूप विजेचा वापर केलेला आहे की नाही, रोषणाई वगैरे केलेल्या आहेत। आपल्याकडे असे अनेक सण असतात, उत्सव असतात, कार्यक्रम असतात। त्या कार्यक्रमामध्ये अशी रोषणाई आपण करतो आणि आपल्या त्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतो। पण इथे काय सांगितलेलं आहे की तुम्हाला लग्न, कौटुंबिक समारंभ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजेची अनावश्यक रोषणाई आपण टाळली पाहिजे। रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यातून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर कधी काही अडथळा निर्माण झाला तर त्यामुळे आग लागण्याची शक्यता असू शकते। म्हणून अधिकतर जिथे जास्त माणसं एकत्र होतात अशा कार्यक्रमांमध्ये, मग तो लग्न समारंभ असू दे, कौटुंबिक समारंभ असू दे किंवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, अशा कार्यक्रमांमध्ये घरातील अनेक माणसं एकत्र आलेले असतात, लहान मुलं असतात आणि जर कधी अशा या रोषणाईमुळे काही वीज प्रवाहित झाला तर त्यामुळे मोठी आग लागण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा अनावश्यक रोषणाई आपण शक्यता टाळली पाहिजे। आता बघा, इथे 3 नंबरचं चित्र तुम्हाला दिसत आहे। या चित्रामध्ये काय दिसत आहे की ही जी वायर आहे त्या वायरीवरती अंथरूण, चादर वगैरे टाकलेली आहे आणि त्या चादरीच्या खालून वायर गेलेली आहे। तर ही गोष्ट जी आहे ती अयोग्य आहे की योग्य? अयोग्य। अगदी बरोबर। का बरं अयोग्य आहे? तर कधी कधी बघा काय होतं, अशा वायरी आपण अधिकतर बघतो की कधी कधी वायर ज्या असतात त्या कापल्या गेलेल्या असतात किंवा त्याचे तार बाहेर आलेले असतात। मग त्यावेळेस आपण काय करतो, चिकटपट्टीच्या माध्यमातून ते वायर आपण जॉईंट करतो किंवा मग त्याच्यावरती अशा प्रकारचं काहीतरी आपण चादर आणतो किंवा एखादा कपडा आणतो, जेणेकरून मग ती जी वायर असेल ती झाकली जाते, पण त्यामुळे दुर्घटना होऊ शकते। तर असं करणं आपल्याला टाळलं पाहिजे।
सतरंजी, कार्पेट, गालिचा या खालून विजेची वायर जाऊ देऊ नये, कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते. बघा, अशा जर ह्या वायरीमध्ये जर काही क्रॅक गेलेला असेल आणि त्याच्यातच आपण कापडी वस्तू जर एखादी टाकली, म्हणजे सतरंजी, गालिचा, एखादा कापड टाकला, तर ते काय होतं, पुन्हा पटकन आग पकडतं आणि त्यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. आता बघा, हे तुम्हाला पुढचं चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय सगळ्यांनी निरीक्षण करायचं आहे आणि मला सांगायचं आहे. काय बरं दिसतंय? बघा, एकाच टेबलावरती विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू दिसत आहेत की नाही. काय काय आहे? लॅपटॉप आहे. लॅपटॉपला बघा पेन ड्राईव्ह लावलेला आहे, एकीकडे स्पीकर लावलेला आहे, पुन्हा मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे, परत तो टेबल लॅम्पसुद्धा लावलेले आहेत. अनेक वस्तू इथे चार्जिंगला लावलेल्या आहेत. आणि बघा, इथे ड्रॉवरमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी चार्जिंगला लावलेले दिसते. आणि हे सगळे वेगवेगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ते कुठे जॉईन केलेले आहेत? ह्या उपकरणाला विजेच्या बोर्ड आहे आणि त्या एकाच बोर्डावरती एकाच पिनेला असे वेगवेगळे प्लग लावलेले आहे. बघा, आपण असं एक सुविधा असते की एकच पिन मिळते, 3 पिन वगैरे त्याला म्हणतो, आणि त्याच्यावरती अनेक असे विविध विजेच्या गोष्टी किंवा विविध अशा लॅपटॉप, मोबाईल्स वगैरे एकत्र आपण एकाच वेळी चार्जिंगला लावू शकतो. पण त्यामुळे काय होतं, या अशा प्रकारच्या विजेच्या बोर्डावरती अतिरिक्त लोड आल्यामुळे विस्फोट होण्याची शक्यता असते आणि आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. इथे तुम्हाला खाली दिलेले पण आहे बघा, विजेच्या एकाच बोर्डवर विजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत. वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते. तर अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आता खाली तुम्हाला दिलेलं आहे की लक्षात ठेवा. 1. खिडक्यांच्या पडद्याजवळ पेटती मेणबत्ती, उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नयेत. का बरं ठेवू नये? कारण की बघा, खिडक्याचा पडदा जो असतो तो कापड्याचा असतो की नाही, आणि खिडक्यामध्ये हवा नेहमी खेळते असते, आणि त्यामुळे आपण मेणबत्ती, उदबत्ती किंवा अशा पेटत्या वस्तू जर ठेवल्या तर हवेमुळे काय होतं, त्या कपड्याला आग लागण्याची पटकन शक्यता असते आणि त्यामुळे अशा मोठ्या आगीची दुर्घटना होऊ शकते. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. दुसरं सांगितलेलं की आगीमुळे घरात खूप धूर झाला असेल तर घरातून रांगत रांगत बाहेर पडावे. तिसरं आहे, विद्युत उपकरणांचा वापर करून झाल्यावर विद्युत बटन त्वरित बंद करावे. आता पुढे अजून काय दिलेलं आहे ते आपण पुढच्या चित्रांच्या निरीक्षणाद्वारे पाहूया. बघा, आता इथे काय दिलेलं आहे की ही मुलं झोपी गेलेले आहेत, पण झोपायच्या आधी त्यांनी दिवे किंवा लाईट बंद केलेले नाहीत. मग नंतर बघा, इथे विजेचा दिवा पण चालू आहे, ट्यूबलाईट पण चालू असलेले आपल्याला दिसत आहेत. मग ते आजोबा येऊन त्यांनी ते बंद केलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेचे दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावेत. त्यामुळे विजेची काय होते, बचत होते. आता इथे अजून एक चित्र दिलेलं आहे बाजूला. कशाचं चित्र आहे हे, की आपल्याला विजेचा लॅम्प असं दिसतोय की नाही, टेबल लॅम्प आपण त्याला म्हणतो, आणि ते टेबल लॅम्पवरती एक कपडा टाकलेला आहे. कशासाठी टाकलेला असेल, तो वाळत घालण्यासाठी टाकलेला आहे. आता बघा, कधी अशा गोष्टी आपण करतो, आपल्याकडनं कळत नकळत होत राहतं, पण त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. आता हे बघा, हा जो विजेचा जो लॅम्प आहे तो गरम झालेला आहे आणि त्याच्यावरती जर आपण कापड टाकलं तर ते जळतं. कापड तुम्हाला माहिती असेल ना, त्याला पटकन आग लागली जाते आणि त्यामुळे काय होऊ शकतं, घेतलं जाऊ शकतं, कापड पेटू शकतं. घरातील लॅम्प शेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला, बल्ब खूप गरम झाला तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो. आता पुढील चित्र पहा बरं. काय दिसत आहे हे? डीपी दिसत आहे की नाही? तुम्ही पाहिले असेल. कुठे असतात हे? अधिकतर रस्त्यावरती असतात. आता हे बघा, हे डीपी उघडीचं आहे, त्याचा दरवाजा पण तुटलेला आहे आणि बघा खूप सारे त्याच्यातून वीज प्रवाहित होत आहेत आणि आग लागलेले आपल्याला दिसत आहेत. मग इथे बघा, आपण रस्त्याने जाताना अशा बऱ्याच विद्युत डीपी असतात की नाही, आणि त्याच्यावरती क्रॉस असे साईन असते, चिन्ह असतं, आणि त्याचा अर्थ काय असतं की धोका, की तिकडे कोणी फिरकू नये, जवळ त्याच्या जाऊ नये.
आता दुसऱ्या पिक्चरमध्ये काय दिसत आहे, दुसऱ्या चित्रामध्ये की बघा इथे गॅस चालू आहे, भांड्यामध्ये पाणी किंवा काय जे पदार्थ असेल ते खूप उकळत आहे आणि इकडे दुसऱ्या याच्यावरती गॅस चालू आहे आणि त्याच्यावरती भांडं पण नाही आहे आणि त्याच्याजवळच आपण काय ठेवलेले आहे, लायटर ठेवलेला आहे. मग ही फार चुकीची गोष्ट आहे. आता पाहूया खाली काय दिलेलं आहे की विद्युत मंडळाच्या डीपीतून अनेक घरांमध्ये वीज प्रवाहित केलेला असतो. वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो. त्या डीपीमध्ये वायरीची जाळी दिसते, त्या डीपीपासून दूर राहावे. या वायरींना हात लावू नये. पुढे काय दिलेलं आहे की स्वयंपाकाची शेगडी स्टोव्हजवळ जळाऊ वस्तू ठेवू नयेत. उदाहरणार्थ कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद इत्यादी. का? कारण की आग लागण्याची शक्यता असते. आता इथे आपल्याला दिलेले बघा काय काय आपण दक्षता घ्यायची, म्हणजेच काय काय आपण काळजी घ्यायची आहे. 1. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे. 2. लायटर, काडेपेटी यांच्याशी न खेळणे. 3. विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे. 4. जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात. तर अशा रीतीने आपण घरच्या घरी काही गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि उपाययोजना केल्या पाहिजे. आता बघा इथे तुम्हाला ही लाल रंगाची गाडी दिसत आहे का? ओळखलं? कशाची गाडी आहे ही? अगदी बरोबर. तर ही तुम्ही नेहमी बघा त्याला लाल घंटेची गाडी सुद्धा म्हणतात की नाही का? कारण की ती घंटा वाजवत येते. तर आपण जाणून घेऊया ह्याबद्दल माहिती. अग्निशमन सेवा, फायर ब्रिगेड आपण त्याला म्हणतो. कोठेही आग लागली तर लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात, आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात. आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते. मग बघा हे अग्निशमन दलातील जे किंवा फायर ब्रिगेड जी सेवा आहे ती अतिरिक्त आग लागल्यानंतर आणि जेव्हा ती आटोक्यात येत नाही तर त्यावेळेस आपण फायर ब्रिगेडवाल्यांना अग्निशमन सेवा दलाला फोन करून बोलवतो आणि त्यावेळेस त्यांचं जे काही कार्य चालू असतं त्यामुळे ते आग आटोक्यात यायला मदत होते. आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात. आता बघा कधी जर अशा प्रकारची दुर्घटना घडली किंवा आग वगैरे लागली तर त्यावेळेस आपण 101 या नंबरवरती फोन करतो. हा करमुक्त आहे, म्हणजे याच्यावरती आपल्या ह्या फोनसाठी आपल्याला बघा आपण फोन करतो तो आपल्याकडनं चार्ज घेतले जातात की नाही. मग ह्या नंबरवरती फोन केल्यावरती आपल्याकडनं चार्ज घेतले जात नाही. फ्री टोल नंबर आहे तो, टोल फ्री नंबर. आता याच्यावरती फोन केल्यानंतर मग तिथे आपल्याला थोडी माहिती द्यावा लागतं, आपला पत्ता द्यावा लागतो आणि काय घटना घडलेल्या आहे याचा तपशील द्यावा लागतो. मग ती आपत्कालीन घटना कोणते झालेले आहे हे त्यांना कळताच ते अगदी कमी वेळेमध्ये ते तात्काळ येऊन तिकडचा जो काही समस्या किंवा दुर्घटना असेल ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात. अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण नेहमी काय केले पाहिजे? सहकार्य केले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामामध्ये व्यत्यय येणार नाही असे आवर्जून आपण पाहिले पाहिजे, कारण अग्निशमन दल हे आपले मित्र आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण घरातील विद्युत उपकरणे कशा रीतीने सुरक्षित रीतीने कशा प्रकारे हाताळावीत आणि कोणते कोणते उपाययोजना करावेत याची माहिती जाणून घेतली. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.